केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला। निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला। केंद्र सरकारच्या 2025चा अर्थसंकल्प मांडताना गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल असं त्यांनी नमूद केलं। शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या। निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर केली जाणार अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली। केंद्र सरकारच्या 2025-26चा अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय ते पहा। LED LCDच्या किमती कमी होणार, टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार, मोबाईल स्वस्त होणार, मोबाईलच्या बॅटरी संदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री, लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर, भारतात तयार होणारे कपडे स्वस्त होणार, चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार। 2025-26च्या अर्थसंकल्पातील मोठे निर्णय। डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना। पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर। कापसाच्या उत्पादनासाठी 5 वर्षांचे मिशन। यामुळे देशातील वस्त्रोद्योगाला चालना मिळणार। किसान क्रेडिट कार्डवरील कर्जमर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली। बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन, छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा। लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना। पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केले जाणार।